जय शिवराय मित्रांनो, आज आहे 10 जानेवारी आणि आपण पाहणार आहोत 48 तासामध्ये ज्या वातावरणाची पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर दिलेली आहे ते वातावरण 12 तारखेचं महाराष्ट्रामध्ये वातावरण पावसाळी वातावरण तयार करणार आहे। मोठा पाऊस एखाद्या ठिकाणी पण खराब परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। त्या भागांची आणि त्या तालुक्यांची नावं देखील पाहूयात आणि विषय विनंती अशी आहे, धुई धुकं त्यामध्ये पावसाचा शिडकाव असे असणारे तालुके देखील लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत ऐका। तर बघा, उद्याची 11 तारीख सोलापूर, सांगली, नांदेड, लातूर या भागांमध्ये हलका किंवा ढगाळलेलं वातावरण तयार करणारं वातावरण आहे। 11 तारखेचं वातावरण नॉर्मली वर्कआउट करेल, जास्त काही धोका नाही आहे। पण याच टायमिंगला चांगलाच कर्नाटकमध्ये हुबळी असेल, विजापूर असेल, अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता राहणारच आहे। तेलंगणा, तमिळनाडू या भागात तुम्हाला मागेही सांगितलं अवकाळी ते मुसळधार तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य वातावरण देखील या तेलंगणाच्या आणि दक्षिण भारतावरती प्रवृत्त आहे। पण महाराष्ट्रावरती येणाऱ्या 12 तारखेच्या सोमवारीच राज्यातलं वातावरण हे सकाळपासूनच ढगाळलेलं आणि पावसाळ्या वातावरणासारखं असणार आहे। यामध्ये पाऊस ॲक्च्युअली होणार आहे नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी, लातूरमध्येही अनेक ठिकाणी, नांदेड पट्ट्याबरोबरच वरती परभणी जिल्ह्यातही काही मोजक्या भागांमध्ये आणि बीड जिल्हा, धाराशिव पट्टा याही भागांमध्ये, थोडा सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगरच्या दक्षिणेकडील भागांना थोडा कमी अधिक प्रमाणाची शक्यता आहे। टक्केवारी 5च निघते आहे, म्हणजे एखाद्या जिल्ह्यांमध्ये 10-5 गावांना हा पाऊस होईल असं एक माझ्या मार्फत तुम्हाला शेड्यूल सांगण्याचा प्रयत्न करेल। नाशिक क्षेत्राच्या सुद्धा दक्षिण पूर्व भागांपर्यंतचा डेटा पावसाळी दिसतो आहे। यामध्ये ज्यांचा कांदा असेल, कांद्याची वाफा असतील, ज्याच्यामध्ये पाणी साचेल अशी क्षमता असेल, खरं तर सगळीकडे हा पडणार नाही आहे, 10-5 गावांची शक्यता दिसते। पण तरीही सगळ्यांनी जर पाणी साचणारा भाग असेल तर ते पटकन वाहून गेलं पाहिजे। रात्रीच्या वेळेला हा पाऊस होईल, दिवस मावळत्याच्या वेळेला, त्यामुळे ते जाईल अशा पद्धतीचं वाफे करून ठेवू शकता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा पाऊस तुम्ही पाणी दिलंय त्यामुळे चांदण्याचा असतील तेवढा मोठा नाही आहे जिथे की वाहुणी होईल, अवकाळी होईल, पण त्याच पाणी दिलेल्या वाफ्यामध्ये जरा पेंडवलता जरी आला तर पाणी साचेल असे आहे आणि एखादा अपवाद असा घडूही शकतो असं नाही आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्येही काही भागांना हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहू शकते, कारण की स्थानिक वातावरणात जसा पडतो त्याच लेवलची ही डिप्रेशन आहे। हिंगोली, यवतमाळचा समावेश देखील हलक्या ते मध्यम पावसात आहे। त्यानंतर वाशिम जिल्हा आहेच, नागपूर तुरळक ठिकाणी, म्हणजे हे बघा सगळे जिल्हे आहे म्हणून सांगतोय, पण याचा अर्थ असा नाही की ह्या सगळ्या जिल्ह्यांना पडेल। हे वातावरण त्या पद्धतीनं येते ज्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये वातावरण असतं त्या पद्धतीनं। बंगालच्या उपसागरातला डिप्रेशन हा तेलंगणा, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक पुरताच मर्यादित होता, पण वाऱ्याचा जोर जो काही डब्ल्यूचा आहे तो काही प्रमाणामध्ये कमजोर झालेला आहे, त्यामुळे थोडं वरती हे सरकत आहे। नागपूरसह ढगाळलेलं वातावरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण आहे आणि थोडं उशिरा का होईना जळगावपर्यंत त्याची मजल आहे, धुळे, नंदुरबार, शहादा। एकंदरीत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांना मागेही सांगितले की ढगाळलेली परिस्थिती, धुळीची परिस्थिती असणार आहे। पावसा शक्यता हलका ते मध्यम, काही ठिकाणी तोडे तुटणं अशापर्यंत आहे, पण काही अपवाद असे घडतील सातारा, सांगलीमध्ये, नाशिक क्षेत्रामध्ये, लातूरमध्ये या भागांमध्ये की थोडाफार का होईना पाऊस पेंडवलता होण्याचे चान्सेस आहेत। विशेष करून याचा रडार जो आहे तो आपल्याला धाराशिव, सातारा, सांगलीच्या भागाच्याही थोडंसं क्रॉसमध्ये वरती जास्त प्रमाणामध्ये दिसतो आहे आणि यामुळे आपल्या पिकांचं नियोजन आपल्या पद्धतीनं करावं अशी विनंती आहे। ज्यांची खळे दळे राहिले असतील यांना सगळ्यांनी घाबरायचं काही कारण नाही आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 10-5 लोकेशनच हा पाऊस निवडेल अशी शक्यता दिसते आहे। आता वळूयात पुढच्या अपडेटकडे की ही जी काही थंडी आहे ही थंडी उद्या थोडी अजूनही कमी व्हायची, उद्याचे दिवस राहील 11-12 पर्यंत, पण हळूहळू थोडी कमी होईल। नंतर परत एकदा 18-19च्या पुढे अशाच प्रकारचं डिप्रेशन महाराष्ट्राकडे धाव घेण्याची शक्यता आहे आणि या डिप्रेशनमुळेच पुढील वातावरण पावसाळी जे आपण 26 जानेवारीला सांगितलं होतं ते 1-2 दिवस मागे पण सरकू शकतं, म्हणजे एक्झॅक्टली 19, 21, 22च्या तारखेदरम्यान पुन्हा अशाच प्रकारची वातावरणाची भीती राहू शकते। त्यामुळे आपण तुम्हाला सल्लेसुद्धा दिलेत की आता जे काही वेलवर्गीय पिकं आहे, पाण्याची धुळीच्या अभावाने करपणारे पिकं आहे, त्याला स्ट्रॉंगली बुरशीनाशकांचा वापर करावा, कारण की अन्यथा अशा प्रकारचं डिप्रेशन जानेवारी महिन्यामध्ये खूप वेळेस आहे। त्याची पूर्वकल्पना मान्सूनच्या रिपोर्टमध्येही तुम्हाला दिलेली आहे। थोडं पावसासंदर्भात आता विभागानुसार पाहूया। तर बघा मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्र वातावरणाच्या रडारवरती जास्त आहे, म्हणजे टक्केवारी 10 ते 20 गावांपर्यंतही पोहोचू शकते, पण उत्तर महाराष्ट्र
पूर्व विदर्भ टक्केवारीच्या तुलनेत कमी आहे. मराठवाडा मान्सूनच्या ह्या अवकाळीच्या रिपोर्टवरती जास्त प्रमाणात सध्या मॉडेल दाखवते, पण तितकाही धाक या मध्य महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला नाही, पण 10-5 गावांचा अपवाद मात्र नक्की याच्यामध्ये राहू शकतो. खान्देशचा विचार केला तर धुळे, जळगाव, नाशिक क्षेत्राकडील भाग देखील आहे. छत्रपती संभाजीनगर देखील याच्यात समाविष्ट आहे. तर जय शिवराय मित्रांनो, जर लाईव्हमध्ये आपल्याला अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे असेल तर तुम्हाला ते देऊ शकतो. जय शिवराय.